नमस्कार मित्रांनो, करंट अफेअरच्या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं एकदा स्वागत आहे। तर आज आपण जानेवारी 2024 ते आजपर्यंतची माहिती म्हणजे आजच्या करंट अफेअरची माहितीपर्यंतचा हा दुसरा व्हिडिओ आहे, म्हणजे पार्ट 2 आहे। पार्ट 1 तुम्ही बघून घ्या। ओके, तर बघा, कालच्या लेक्चरमधलं एक पहिल्यांदा करेक्शन करायचं आपल्याला की दिया मिर्झा इज अ युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम, म्हणजे UNEPच्या ज्या ब्रँड ॲम्बेसिडर आहे ते आहे दिया मिर्झा, तर युनिसेफच्या ज्या ब्रँड ॲम्बेसिडर आहे ते आहे करीना कपूर खान। ओके, सो हा एक बदल होता, तो तुम्ही व्यवस्थित करून घ्या। ओके, आपण सांगताना युनिसेफच्या ब्रँड ॲम्बेसिडर सांगितलेल्या होत्या दिया मिर्झा, तर आता हे करेक्शन तुम्हाला करून घ्यायचं आहे। पुन्हा एकदा सांगतो, दिया मिर्झा UNEPच्या ब्रँड ॲम्बेसिडर आहे, तर युनिसेफच्या ब्रँड ॲम्बेसिडर आहे करीना कपूर खान। त्यानंतर पुढचा प्रश्न दिलेला आहे, शिवशाहीर पुरंदरे पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आलेला आहे? तर बघा, डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। रक्कम आहे 1 लाख रुपये। चंद्रयान आणि चंद्रयान मोहीम 4 कशासाठी आहे? कारण आपण तिथून माती आणि दगड आणणार आहे मित्रांनो। एक चायनाचं मिशन होतं, चंगेई-6 नावाचं मिशन, लक्षात घ्या, ते चीन या देशाचं आहे, लक्षात घ्या। यांनी चंद्रावर गेले आणि इथून त्यांनी माती दगड वगैरे आणलेले आहे। तर आपण सुद्धा चंद्रयान मोहीम 4 राबवत आहे। मग आपल्याला मागच्या 3 चंद्रयान मोहीम पाठ ठेवायचे आहे। चंद्रयान 1 मोहीम 22 ऑक्टोबर 2008ला पाठवण्यात आली होती। चंद्रयान 2 मोहीम 22 जुलै 2019 आणि चंद्रयान 3 जी सक्सेसफुल झालेली आहे 14 जुलै 2023ला। आणि बघा, ही जी आपण लॉन्च केली होती ती केली होती 14 जुलै 2023ला आणि पोहोचलेली होती, लँड झालेली होती 23 ऑगस्ट 2023ला। म्हणून आपण पहिला अंतराळ दिवस हा 23 ऑगस्ट साजरा करत आहे। चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले व्यक्ती कोण होते? तर ते होते नील आर्मस्ट्रॉंग, जे की अमेरिकेचे आहे। आणि यान होतं अपोलो 11, लक्षात घ्या, 20 जुलै 1969ला हे पाऊल ठेवण्यात आलेलं होतं। मंगळयान आपण भारतातर्फे 5 नोव्हेंबर 2013 रोजी पाठवण्यात आलं होतं, नाव होतं मॉम, म्हणजे मास ऑर्बिटर मिशन। त्याचप्रमाणे आपण आदित्य L1 नावाचं एक मिशन पाठवलेलं होतं, L म्हणजे लँग्वेज, लक्षात ठेवा, 2 सप्टेंबर 2023ला। आणि कशानं पाठवलं असा प्रश्न आपल्याला येऊ शकतो, PSLV C-57नं आपण पाठवलेलं आहे। आणि एक PSLV 56 होता, याच्या माध्यमातून आपण सिंगापूरचे 7 उपग्रह सोडलेले होते। आता एक मागं मेन्समध्ये प्रश्न पण विचारण्यात आलेला होता की PSLV कशा संबंधित आहे? तर बघा, PSLV इस्रो संबंधित आहे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, ज्याची स्थापना 15 ऑगस्ट 1969मध्ये करण्यात आली होती। आणि इस्रोचे जे सध्याचे जे अध्यक्ष आहे आजच्या तारखेमध्ये ते आहे S सोमनाथ, हा पॉईंट लक्षात ठेवा। आणि बघा मित्रांनो, हे जे 2 सप्टेंबर 2023ला आपण आदित्य L1 पाठवलेलं होतं, हे श्रीहरिकोटा सतीश धवन अवकाश केंद्र आंध्र प्रदेश या ठिकाणाहून पाठवलेलं होतं। पुढचा प्रश्न आहे, एक देश एक निवडणूक समितीचे अध्यक्ष कोणाला करण्यात आलेला आहे? तर भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना या समितीचे अध्यक्ष बनवण्यात आलेले आहे। आता महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग याची स्थापना कधी झाली? मग 26 एप्रिल 1994ला। तर बघा, या घटनेला 30 वर्ष पूर्ण होत आहे, त्यामुळे हा प्रश्न तुम्ही व्यवस्थित पाठ करून घ्या सर्वांनी। आता कलम 243K हे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेसंबंधित आहे, निवडणुकी संबंधित, तर 243ZA शहरी निवडणुकी संबंधित आहे, म्हणजे नगरपालिका निवडणुकी संबंधित आहे। आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कोण घेते? तर तो घेतो महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग। मात्र विधानसभा, विधान परिषद यांच्या निवडणुका हे केंद्रीय निवडणूक आयोग घेत असते, हा पॉईंट इथे आपल्याला लक्षात ठेवायचा आहे। जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगर परिषद आणि नगरपंचायत याला आपण स्थानिक स्वराज्य संस्था असं म्हणतो। मग महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे? तर ते आहे UPS मदान। मग आता आपण बघूया आपला केंद्रीय निवडणूक आयोग। आता केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना ही 25 जानेवारी 1950 रोजी झाली होती। म्हणून बघा, आपल्या इथं राष्ट्रीय मतदार दिवस हा 25 जानेवारीलाच आपण साजरा करतो। मग कलम कोणती आहे केंद्रीय निवडणूक आयोगाची? तर ती आहे कलम 324। मागे ज्या तलाठीच्या वगैरे एक्झाम झाल्या त्याच्यामध्ये खूप जास्त केंद्रीय निवडणूक आयोगावर प्रश्न विचारलेले आहे। तर मग पहिले जे निवडणूक आयुक्त होते, मुख्य निवडणूक आयुक्त, ते कोण होते? तर ते होते सुकुमार सेन। आताचे कोण आहे मग 25वे? तर ते आहे राजीव कुमार। पहिल्या महिला कोण होत्या मुख्य निवडणूक आयुक्त? तर त्या होत्या VS रमा देवी। प्रौढ मताधिकार हे कलम 326मध्ये सांगण्यात आलेलं आहे। बघा, एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की पहिले 21 वर्ष पूर्ण झालेले व्यक्ती वोटिंग करत होते, परंतु एक 61वी घटनादुरुस्ती झाली होती राजीव गांधी यांच्या काळामध्ये 88-89मध्ये, आणि या 61व्या घटनादुरुस्तीनुसार 21 वर्षावरून मतदारांचं वय हे 18 वर्ष करण्यात आलेलं होतं। ठीक आहे, यामुळं
जे मतदाराचं वय आहे ते कमी झालं होतं, पण मतदारांची संख्या ही वाढलेली होती आणि जेवढे मतदार जास्त असतील तेवढी निवडणूक हे पारदर्शक पद्धतीनं होत असते. ओके, तर हे जे डिसिजन घेतलं होतं हे त्यावेळेस तत्कालीन जे पंतप्रधान होते राजीव गांधी यांनी घेतलेलं होतं. न्यूजमध्ये मनू भाकर आहे. मनू भाकर यांची बंदर मंत्रालयासाठी ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे, कारण त्यांनी अलीकडे झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 2 ब्रॉन्झ मेडल भारताला पटकावून दिलेले आहे. आता बंदर हा विषय आला म्हणजे पोर्ट हा विषय आला म्हणून काही बंदरे आपल्याला पाठ ठेवायची. मला ते ज्या दिशा आहे त्याच्यानुसार दिलेलं आहे. एक भारताची ही पश्चिम सीमा आणि भारताची ही पूर्व सीमा. तर पश्चिमेकडे असलेले बंदर बघा, एक आहे कांडला गुजरात, मुंबई JNPT महाराष्ट्र, मार्मागोवा गोवा, मंगरूळ कर्नाटक आणि कोची केरळ. आणि असाच तुम्हाला उतरता क्रम पण लक्षात ठेवायचा आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला थोडं ते सोपं जाईल. ओके, आणि पूर्वेकडील बंदर कोणकोणते आहे या साईडचे, तर तुतीकोरीन एन्नोर तामिळनाडूला आहे, विशाखापट्टणम आंध्र प्रदेशला आहे, एक पॅरॉनद्वीप आहे ओडिशाला आणि हल्दिया बंदर आहे पश्चिम बंगालला. ओके, हा एक पॉईंट सर्वांना इथं लक्षात ठेवायचा आहे. आणखी एक पॉईंट कवर करून घ्या सर्वांनी, की कर्नाटकला जो समुद्रकिनारा आहे स्टुडंट त्याला कारवार असं म्हटलं जाते. केरळमध्ये जो समुद्रकिनारा आहे त्याला मलबार म्हटलं जाते. कर्नाटक कारवार, केरळ मलबार, आपलं महाराष्ट्रामध्ये कोकण म्हणतो आपण. त्यानंतर तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या समुद्रकिनाऱ्याला कोरोमंडल म्हटलं जाते. माझ्याकडून मोस्ट ॲम्बिग्युअर प्रश्न, कोरोमंडल म्हटलं जाते. तर ओडिशाचा समुद्रकिनारा आहे त्याला उत्कल असं म्हटलं जाते. उत्कल बंग तुम्ही ऐकलं असेल. ओके, युनायटेड नेशनने अलीकडे 25 मे जागतिक फुटबॉल दिवस म्हणून साजरा करण्याचं घोषित केलेलं आहे, कारण 25 मे 1924ला पहिला सामना झालेला होता. त्या घटनेला 100 वर्ष पूर्ण झालेले आहे. हवाई दलाच्या प्रमुखपदी अमरप्रीत सिंग यांची निवड करण्यात आलेली आहे. WHO द्वारे जगातील पहिला कुष्ठरोगमुक्त देश ठरलेला आहे जॉर्डन. राजधानी अम्मान. जीवाणू मायक्रोबॅक्टेरियम लेप्री आणि कुष्ठरोगला हॅन्सनचा रोगसुद्धा म्हटलं जाते. आसाम रायफलचे नवीन महासंचालक झालेले आहे विकास लखेडा. त्यांचं नाव आहे विकास लखेडा. 6 ऑगस्ट व 9 ऑगस्ट 1945मध्ये अमेरिकेने जपानमधील 2 ठिकाणी बॉम्ब टाकलेला होता दुसऱ्या महायुद्धादरम्यान. तर पहिला बॉम्ब टाकला होता हिरोशिमाला 6 ऑगस्ट 1945ला, ज्याचं नाव लिटिल बॉय होतं. आणि दुसरा बॉम्ब टाकला होता नागासाकीला 9 ऑगस्टला, ज्याचं नाव फॅट बॉय असं होतं. त्यानंतर बघा काही महत्त्वाचे खेळाडू दिलेले आहे. अण्णू राणी भालाफेकपटू आहे भारताच्या, विनेश फोगट कुस्तीपटू, ठीक आहे, आणि नीरज चोपडा हे भालाफेकपटू. ओके, एक भवानी देवी म्हणून नाव आहे स्टुडंट. तर तुम्ही सांगा ह्या कोणत्या खेळात संबंधित आहे, नक्की खाली सांगा. GST संकलनात प्रथम क्रमांकाचं राज्य पुन्हा एकदा आपलं महाराष्ट्र ठरलेलं आहे आणि GSTचा फुल फॉर्म आहे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. लागू झाला 1 जुलै 2017ला. GST घटनादुरुस्ती 121 आणि विधेयक आहे 122. आता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2024चा असून तो अमिताभ बच्चन यांना देण्यात आलेला आहे. अमिताभ बच्चन. भारतातील पहिली AI शिक्षिका आहे आयरिस, ठीक आहे, आणि राज्य आहे केरळ. तिरुवनंतपुरम ही केरळची राजधानी आहे. त्याच ठिकाणी भारतातील पहिली AI शिक्षिका ठरलेली आहे इरिस. ओके, जगाची पहिली मिस वर्ल्ड जी आहे, मिस वर्ल्ड AI, ती केन्झा लायली ठरलेली आहे, जी की मोरोक्को या देशाची आहे. COP28ची जी परिषद आहे ती दुबई UAE या ठिकाणी 2023मध्ये पार पडली. तर COP29 बाकू अझरबैजान 2024 आणि COP27 जी होती ते इजिप्त या ठिकाणी पार पडलेली होती. सर्वात स्वच्छ राज्य कोणतं ठरलेलं आहे तर ते आहे महाराष्ट्र आणि सर्वोत्कृष्ट कृषी पुरस्कार तो महाराष्ट्र राज्यालाच देण्यात आलेला आहे. रेमल चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं आहे. सगळ्यात पहिले महत्त्वाचं आहे की हे लक्षात ठेवावं लागते आपल्याला की बंगालच्या उपसागरात रेमल चक्रीवादळ, आणि रेमल हे नाव ओमान या देशानं दिलेलं आहे. अर्थ होतो त्याचा वाळू. ओके, सो इट्स अ इम्पॉर्टंट पॉईंट. त्यानंतर 4 वेळा युरो कप जिंकणारा देश कोणता ठरलेला आहे तो ठरलेला आहे स्पेन. विजेता आहे स्पेन आणि उपविजेता इंग्लंड. मोस्ट MP. ब्रिटनचा सर्वोच्च नाईटहूड अवॉर्ड 2024 सुनील मित्तल यांना देण्यात आलेला आहे. याला मोस्ट MP करायचं आहे. सुनील मित्तल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना 2024. लक्षात घ्या, या योजनेअंतर्गत किती लाख रुपयापर्यंत मदत दिली जाते? 1 लाख ते 25 लाख रुपयापर्यंत मदत दिली जाते.
मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशनचे नामांतरण सी.डी. देशमुख असे करण्यात आलेले आहे. RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर सी.डी. देशमुख होते. RBIची स्थापना 1 एप्रिल 1935ला करण्यात आली होती. राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949ला करण्यात आलं होतं आणि गव्हर्नर आहे सध्याचे 25वे शक्तिकांत दास. ओके. पॅरिस ऑलिम्पिक 2024बद्दल काही ठळक महत्त्वाच्या बाबी. 26 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान ही स्पर्धा पार पडली होती. यामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे अमेरिकेने. ओके. 40, 44, 42 एकूण 126 पदक. सेकंड नंबरवर आहे चीन 40, 27 आणि 24 91 पदक. तुम्हाला जर काही असं वाटलं की या आकड्यांमध्ये काही फरक असू शकते तर तुम्ही हा फरक एकदा चेक करून घ्या. जपान आहे 20 सुवर्ण पदक, 12 रौप्य, 13 कांस्य असे 45. असा पहिल्या 3 याचा क्रम लक्षात ठेवा. भारत पदतालिकेमध्ये कितव्या क्रमांकावर आहे ते नक्की सांगा. भारताने 0 सुवर्ण, 1 रौप्य आणि 5 कांस्य असे 6 पदक जिंकलेले आहे. ओके. आणि जी पॅराऑलिम्पिक झाली होती, पॅराऑलिम्पिकमध्ये आपण 7 गोल्ड पटकावलेले आहे, 9 रौप्य आहे आणि 13 लक्षात घ्या आपले ब्रांज आहे. म्हणजे असे टोटल आपण जर विचार केला तर 29 पदक आपल्या पॅराऑलिम्पिक खेळाडूंनी पटकावलेले आहे. पाकिस्तान या पदतालिकेत 62व्या क्रमांकावर आहे. त्याने 1 गोल्ड पटकावलं म्हणून तो भारताच्या समोर निघून गेलेला आहे. 2028मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा आता लॉस एंजेलिस अमेरिका या ठिकाणी होणार आहे. अपेक्षा करूया की आपले गोल्ड मेडल यावेळेस वाढतील किंवा यावेळेला आपल्याला एकही गोल्ड मेडल भेटलं नाही, नंतर आपल्याला भरपूर सारे गोल्ड मेडल मिळतील. सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्ष माधवी पुरी बुच आहेत. सेबी म्हणजे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. स्थापना 12 एप्रिल 88मध्ये झालेली होती आणि कोणत्या समितीनुसार? GS पटेल समितीनुसार. मुख्यालय आहे मुंबई. मग जे सेबी आहे याला 88ची स्थापना आहे, परंतु वैधानिक दर्जा 92ला मिळाला होता, 1992. कारण त्याच दरम्यान एक हर्षद मेहता घोटाळा झाला होता 92मध्ये. कार्य आहे सेबीचं शेअर मार्केटवर नियंत्रण ठेवणे. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. त्यामुळे हा प्रश्न व्यवस्थित पाठ करून घ्या. भारताचे नवीन कॅबिनेट सचिव म्हणून TV सोमनाथन यांची निवड करण्यात आलेली आहे. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. जागतिक व्याघ्र दिवस 29 जुलैला साजरा केला जातो. मांजर दिवस 8 ऑगस्ट, सिंह दिवस 10 ऑगस्ट आणि जागतिक हत्ती दिवस 12 ऑगस्ट. 8, 10, 12. मांजरपेक्षा सिंह मोठा, सिंहपेक्षा हत्ती मोठा. ठीक आहे, पाठ करून घ्या. जागतिक युवा दिवस 12 ऑगस्ट तर राष्ट्रीय युवा दिवस 12 जानेवारी. ओके. हत्ती प्रकल्प 1992चा आहे. सिंह प्रकल्प 1972, व्याघ्र प्रकल्प 1973, गेंडा प्रकल्प 1987 आणि मगर प्रकल्प 1975. राज्यसभेमध्ये याचा क्रम विचारलेला होता. एकदा व्यवस्थित वाचून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. पर्यटन विकास निर्देशांक 2024मध्ये भारताचा 39वा क्रमांक लागतो. स्टार्टअप योजनेमध्ये प्रथम क्रमांक पटकावणारे पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? नो डाऊट आपलं महाराष्ट्र राज्य. जागतिक कृषी पुरस्कारसुद्धा आपल्या महाराष्ट्र राज्यालाच मिळालेला आहे. मग स्टार्टअप योजनेमध्ये पहिला नंबर आला तर आपल्याला स्टार्टअप योजनेची स्थापना माहीत पाहिजे. 16 जानेवारी 2016. म्हणूनच स्टार्टअप दिवस हा 16 जानेवारीला असतो. ओके. आणि टुडेज लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला वनबल प्रमुख कोण ठरलेल्या आहे? त्या ठरलेल्या आहे शोभिता बिश्वास. हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. आणि पहिला वनभूषण पुरस्कार चैत्राम पवार यांना देण्यात आलेला आहे. ती साक्री धुळे या येथील आहे. ओके. चैत्राम पवार. आणि बक्षिसाची रक्कम आहे पहिला वनभूषण पुरस्काराची 20 लाख रुपये इतकी रक्कम आहे. तर हे होते महत्त्वाचे प्रश्न. लेक्चर कसं वाटलं नक्की सांगा. लवकरच भेटूया. तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू.